मी ऑपरेशन केलेली बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे म्हणजे तुमचं खर्चीकरण हे पण राजू भाऊला पण माहिती, मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात, तरी मी नाही आमच्या मामाला निवडून आणायचंय. मग तुम्ही बोला ना मामा, तुम्ही आमदार, तुम्हीच स्थायिकी यातले, बाकीच्यांचा संबंध येत नाही त्यांच्या तिकीट द्यायचा, आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की असं कसं काय करता, असं हे लक्षात ठेवा मामा. जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना, कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट, असं थोडी चालतं. मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं बीजेपीचा प्रचार. एकटीने कमळ आणलंय पक्ष प्रभाग एकला, कमळ कुठे विसरले होते लोक, एकटीने आणलंय. मी एकटी आहे सांगा तुम्ही, नंतर मी पाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होतं, मला त्याचं उत्तर दे तुम्ही. हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1 ला आणि तिला तिकीट नाही, तर विषय काय मामा. माझा राग नका येऊ देतो मला, माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये. मग तुमच्यावर दबाव येतो तर तुम्ही बोला ना, जसं मी तुम्हाला बोलते. तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत गल्लीतल्या लोक काय केलं तुम्ही. जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहे तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार म्हणजे मी फॉर्म टाकला नसता. मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही म्हणजे टाकून ठेवा. मी काय बोलले, टाकणार नाही. मी इज्जतदार पाहिजे, कारण आपल्याला पळापळी पडत नाही. मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही, त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायचे. मग आम्ही कुठे जायचं. पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का, माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना. तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्याला दुसऱ्याचा झेंडा धरायला लाल का पक्षाने मला, हे मला उत्तर पाहिजे. मी आतापर्यंत बोलत नाही, कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई, मी काम करणारी बाई, मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते, म्हणूनच माझा प्रचार आहे. जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 ते 150 लोक घरी भेटायला आले. ताई तुमचं काय, मी काय सांगलं, माझा मामा, त्याच्यावर विश्वास. हे खोटं नाही मामा, हे कोणीच नव्हतं ताई 8 वर्षापूर्वी. आणि पहिले मी निवडणुकला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली 4 नगरसेवक आणायला, मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले. ते हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं. क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 3 मागणी केली होती. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मागणी केली. मामा जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हाला बोलवलं, जेव्हा अपक्ष होतो तेव्हा माझी गरज होती ना, तेव्हा यांचा महापौर बसला, त्यानंतर हे मोठे झाले. हे आता आम्हाला अकलतात ते लोक. कुठेतरी मनात वाईट वाटतं म्हणजे आयुष्याचं वाटोळ केलंय, आयुष्याचं वाटोळ केलं आमचं. भांडवगरी काय अपक्ष राहणारच ना. जर मी कामं केली असेल, नगरसेवक पण कामं केली असेल तर नक्कीच लोक मला निवडून देतील. त्या प्रभागात आपण किती वर्षापासून नगरसेवक? मी 2007 पासून नगरसेवक, आता 19 वर्ष झालेली आहे काम करते त्या प्रभागात. त्या प्रभागामध्ये आपण कुणाच्या विरोधात निवडून लढवणार? असे बरेच दिग्गज होते, आता किती नाव सांगू, भरपूर दिग्गज होते. बाळकृष्ण पुणेकर नाराजी होती त्यामुळे फटका बसला वाटतं ना. आता त्यांचं राजकारण काय आहे आम्हाला काय माहिती, आम्हाला त्याच्या बोलायचं ना, कोणाला मोठं पण करायचं आलं कोणाचं. कोणामुळे तिकीट कापलं आणि कोणा टीका? आता कोणासाठी असेल ना, कोणासाठी तरी कोणाला खुश करण्यासाठी केलं असेल हे ना, आहे की नाही. कोणाला तरी खुश करण्यासाठी केलं असेल, त्यांचीच मागणी होती. ह्याला नको देऊ, त्याला देऊ नको. आम्ही धक मारली का एवढे वर्ष, वाटोळ केलं आमच्या आयुष्यात या लोकांनी. आपण काय आहोत म्हणजे आपली निष्ठा हरली असली तरी आपला स्वाभिमान अजून जिवंत आहे. पण आपण टेंबी नाक्याचे आहोत, लढणं हे आपल्या रक्तात आहे. त्यामुळे तुम्ही खरंच साथ देताय तर मी उमेदवारीचा फॉर्म भरायला आता इकडनं जातोय.